नामदेवराय वापस येताना औंढ्या नागनाथाला मुक्काम झाला. वापस त्या दिवशी नेमकी महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्र असल्यामुळे जनाबाई म्हणल्या, नामदेवा महाशिवरात्र आहे, कीर्तन करा. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं, पण आत गाभाऱ्यामध्ये ब्राह्मण मंडईचं शिव महिमनं, खाली बस रे, ब्राह्मण मंडईचं शिव महिमनं चालू होतं. ते मागे पुढे हात करून गाभाऱ्यात स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः चिता भस्मलेप स्त्रगमिरुकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडली कवरदा झाला की त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. असं 2-4 वेळेला झालं आणि सगळे ब्राह्मण रागावले, टाळ कुट्यांनो चालते वाईतून. तिला हाकलून, नामदेवरायाला हाकलून दिलं. घडलेली घटना औंढ्या नागनाथाची. पण नामदेवरायाचं ठरलं होतं, माझा देव मंदिरापुरता नाही, 1 राय के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. या बोधावरचे संत नामदेव महाराज मंदिराच्या मागे आले आणि तिथं कीर्तनाला सुरुवात केली. पण रागावून, देवावर चिडून कीर्तन केलं. ते हिंदी भाषेमधलं. मी प्रमाण देऊन सांगतो. हीन दीन जात मोरी पंढरी के राया, हीन दीन जात मोरी पंढरी के राया, हीन दीन जात मोरी पंढरी के राया, हीन दीन जात मोरी पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ऐसा तूने नाम दर्जी काहे को बनाया. हीन दीन जात मोरी पंढरी के राया, 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 हीन दीन जात मोरी पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, हीन दीन जात मोरी पंढरी के राया, पंढरी के राया. ऐसा तूने नाम दर्जी काहे को बनाया, काहे को बनाया, काहे को बनाया. औंढ्या नागनाथाला मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन सुरू केलं, पण चिडून, रागावून. देवा, अरे तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग मी कीर्तना करता आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुड्यात जन्माला घातलंय कोणी? हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया. टाळ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मनों ने बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊल ही फिरे. फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती, फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती, फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती, फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, हाती दूध प्याला. फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती, फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती, फिरविले मुळाच्या माझी ख्याती, फिरविले ते मुळाच्या माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, जिधर जिधर नामा उधर देऊलही फिरे. आता पुढचे शब्द पहा. नाना भरण गवा उंडका. अजून अभंग संपला नाही, तो हिंदी चालू आहे. तुम्हाला गोड वाटतं, कळलं नाही तरी गोड वाटतं. ते औंढ्या नागनाथाचं कीर्तन सांगतो. रागावून कीर्तन आहे का नाही. हिन तीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया. टाळ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया.
देवल के पीछे नामा अल्लग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देहुलई फिरे, नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध, तुम कहाँ के बम्मन हम कहाँ के सूद. आता पुढचं, मन मेरी सुई तन मेरा धागा, केशवजी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढा आटापिटा केला पण अभंग शिंपी शब्दावर थांबवला. स्वाभिमान सांगतो विठ्ठला. प्रत्येक समाजात संत आहे आणि प्रत्येक समाजातील संतांनी आपापल्या समाजाबद्दलचा स्वाभिमानही व्यक्त केलेला आहे. ज्यांचा अभंग आहे त्यांचे शब्द तुम्हाला माहिती आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, पण वारीक शब्द आणलाच की नाही. पुन्हा एक प्रमाण सांगतो तुम्हाला पाठ नसलेलं. नावियाचे वंशी नावियाचे वंशी नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रति पाळावे धर्मासी, प्रति पाळावे धर्मासी, प्रति पाळावे धर्मासी, प्रति पाळावे धर्मासी. व्यवहारासे न संडे. व्यवहारासी शब्द पा. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासे व्यवहारासे न संडे. ऐका स्वधर्म विचार धंदा करी दोन प्रहर. तेव्हाचा काळ 750 वर्षापूर्वी दुपारपर्यंत धंदा. पाटलाच्या वाड्यात जाऊन तिकडे खडावर जाऊन कडबायची पेंडी आणायची, ज्वारी आणायची, दुपारपर्यंत हजामती करायची आणि एकदा धोकटी लटकवून दिली न आंघोळ करून नित्यनेम पूजा झाली की दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मागुतीये जाण शिवू नये धोकटी. आता रात्री 12ला हजामती करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याचा नाईलाज आहे. 12:30 पर्यंत चालते दुकान. हे मागुतीये जाण शिवू नये धोकटी धंदा करी दोन प्रहर. ऐका स्वधर्म विचार. आता थोडक्यात जरी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला तरी संत समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती. बस तर हे सगळे तुम्हाला पाठ आहे. ते सेना महाराज आपल्या महाराष्ट्रातले बरं का पाटील, पण पोट भरायच्या निमित्ताने गेले. पोट भरायसाठी गाव सोडावं लागतं. सुनील भाऊ, जन्मगाव सोडून का जातात माणसं? याचं एकच कारण आहे, पोट. मग कोणी असू द्या. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे तुकडा रे. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे तुकडा. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे तुकडा रे. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा रे. यकी आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा बाला तुमको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बड़ा लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बड़ा सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बड़ा. साधू असू द्या नाही तर संत असू द्या. देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. यकी आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते. यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. कहत कबीरा सुनो भाई साधु सब दुनिया से न्यारा. भला बिचारा पशु पंछी है वही पेट ने घेरा. यारो पेट बड़ा बस कामापुरता. म्हणून ते आपल्या महाराष्ट्रातले संत कोण? सेना महाराज. पण पोट भरायच्या निमित्ताने बुंदेलखंड तिथे रामसिंहाच्या पदरी त्यांचे वडील. थोडक्यात सांगतो, आता बरीच वेळ झाली, थोडक्यात सांगतो पाटील. देवीदास सेना महाराजच्या वडिलाचं नाव देवीदास, आडनाव वैद्य, समाज न्हावी समाज. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आणि सेना महाराजांचे वडील हे गुरुबंधू आहे.
विठ्ठलपंत कुलकर्णी आणि देवीदास वैद्य रामानंदाकडे शिकायला होते, एकाच गुरुकडे. आणि रामानंद पाठ संपताना एक वाक्य दररोज वापरायचे. बरं का पोरो, आता देव महाराष्ट्रात आहे, पंढरपुरात. तो एवढा दयाळू आहे, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची तो सेवा करतो. जर जमलं तर एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या बाबा, उद्धार होईल तुमचा. हे दररोजचं वाक्य, दररोजचं. पुढे विद्या प्राप्ती झाली. देवीदास राजाच्या पदरी सेवेत रुजू झाले. विठ्ठलपंत परत महाराष्ट्रात येऊन ग्रहस्थाश्रम सुरू झाला. 4 मुलं झाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. अगदी समृद्धीनं चालू आहे आपला कार्यक्रम. समृद्धीचा प्रवास माहिती आहे तुम्हाला? हा, बस. इच्छा असून देवीदास यांना महाराष्ट्रात पांडुरंगाच्या भेटीला येता आलं नाही. बरं का पाटील, थकता काळ आला. मरायच्या वेळेला सेनानं मांडी दिली. बापाचं डोकं, हा व्यवहार आहे. बापाचं डोकं मांडीवर घेतलं देवीदास वैद्याचं सेना महाराजांनी, आणि धारा लागल्या डोळ्याला. तेव्हा विचारलं, बाबा काय इच्छा अपूर्ण आहे का तुमची? रडता मरताना, खो बाळा, माझे गुरु रामानंद रे दररोज शिकवताना पाठ संपताना वाक्य वापरायचे, बाबा अरे देव महाराष्ट्रात आहे, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची तू सेवा करतो. एकदा तरी जाण माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन या रे, कल्याण होईल तुमचं. पण या कार्यव्यापामुळे मला जमलं नाही सेना. मी आताही सुखानं मरायला तयार आहे. फक्त मला वचन दे की महाराष्ट्रात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेईल म्हणावं. बाबा मी तुम्हाला वचन देतो. शाबास बेटा, आता सुखानं मरतो. पण अजून एक ऐक. काय? महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनाला गेला म्हणजे तसाच आळंदीला जा. माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. आणि फार मोठा अधिकारी मुलगा ज्ञानोबा आहे. माझ्या गुरुबंधूच्या मुलाची भेट घेऊन ये असं म्हटलं. प्राण सोडला. आता पुढचा आहे का? प्राण सोडला. पण रामसिंह क्रूर स्वभावाचा आहे. त्याच्या पदरी सेवा आहे. त्याच्या अंगाला कोड होती, 10 होता. तो चिडायचा कोणावरही. राग नेहमीच त्याच्या डोळ्यामध्ये. कार्यव्यापामुळे सेना महाराजाला महाराष्ट्रात येता आलं नाही. पण बापाचं एक वाक्य लक्षात ठेवलं की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेलेले झेंड्यावाले साधे भोळे वारकरी पाहिले ज्ञानबा तुकाराम की पाया पडायचा, आमच्या घरी चला, आंघोळ घालायचा, हजामती करायचा, यथाशक्ती दक्षिणा देऊन जेवू घालायचा. एक दिवस 10 वारकऱ्याची हजामत चालू आहे. राजा रामसिंहाला लहर आली. जा रे, सेनाला बोलवा, हजामत करायची म्हणाव. आणि ते आले सेवक. बायको बाहेर होती, साधी बोळी होती बिचारी. सेना कुठे आहे? राजाला हजामत करायची आहे, बोलवलं. ती सहज बोलली. ते महाराष्ट्रातून विठ्ठलाचे भक्त आले ना, त्यांच्या हजामती चालू आहे. एक 10 भक्त आहे. आणि त्या हजामती झाल्या की मग पाठवते मी. इकडे बसा. असं तिकडे बॉक्स असल्यामुळे आवाज थांबतो. इकडे या, इथे या, माझ्या जवळ आहे. या बस. विठ्ठल 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 ते सेवक वापस आले. राजाने विचारलं, का रे काय? अहो ते महाराष्ट्रातले कोणी भक्त आले म्हणतात, वारकरी म्हणतात त्यांना. त्यांच्या हजामती चालू आहे. त्याची बायको पोरं बाजूला बसवलं. आळशी झाली पार. जाऊ द्या तिकडे, खूप जागा आहे, जाऊ दे तिकडे. ते एकत्रित नका ठेवू. तिकडे एक विभागून बसवा. हा बस. ते चिल्लर पैसे वाचतात भाऊ. ह्या 500च्या नोटा खोकेचे खोके भरा आता. म्हणजे मराठी फिरवू नका. तरी वाजत नाही असं म्हणतो मी. विठ्ठल त्या वारकऱ्यांच्या हजामती झाल्या की त्याची बायको म्हणली, पाठवते मी मालकाला. सेना महाराजाचं वर्चस्व दरबारात सहन न होणारे काही विघ्न संतोषी होते बापू. त्यांना आयतच खोलीत मिळालं.
शेपारलाय तो. इथून सुरुवात केली त्यांनी. ते कोण लागले फाटक्या कपड्याचे वारकरी राजे, तुमच्या आधी त्यांच्या हजामती. त्याची बायको म्हणती नंतर पाठवते. आधीच रागीट राजा, राग डबल झाला. जा त्याला अनान फासावर द्या. आता फासावर द्या म्हटल्याबरोबर विटेवरच्या विठ्ठलाच्या डोळ्याला धारा लागल्या पंढरपुरात. अरे माझ्या शेणाला फाशी कशाबद्दल? माझ्या फाटक्या वारकऱ्याची सेवा केल्याबद्दल फाशी? क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला. ती एक VIP धोकटी होती राजाच्या हजामतीची, ज्या खुंटीला लटकून असायची. बरोबर ती काढली देवानं. बगलेत लटकवली, पळतच आला देव. आल्याबरोबर राजाला लोटांगण घातलं. चुकलं सरकार, आता पुन्हा असा अपराध होणार नाही. एवढ्या वेळेला माझा गुन्हा माफ करा. नोकरीहून कमी करू नका. लेकरं भिकेला लागतील राजा आहे, मी पाया पडतो. एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा. आणि मग हजामत सुरू केली जगाच्या बापानं. त्याला काय माहिती हा हजामत करतोय, हा जगाचा बाप आहे. हजामत चालू असताना पाटील, ते काही हेअर कटिंग सलून नव्हतं. वाटीमध्ये पाणी, आरसा. हजामत चालू असताना राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा, त्याला देव दिसायचा. आणि वर बघायचा सेना नावी. पागल झाला हजामत होईपर्यंत राजा. वाटीतल्या पाण्यात कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले कैसे नवल झाली परी, कैसे नवल झाले वाटी माझी दिसे हरी, 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 कैसे नवल झाले परी, वाटी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, कैसे नवल झाले वाटी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीतल्या पाण्यात पाटील देव दिसायचा. पुढं बघितला की महाराज सेना दिसायचा. राजा हजामत होईपर्यंत पागल झाला. शेवटी ते फिट आरसा नव्हता सलून मधला, दाखवायचा होता. शेवटी दाखवतात ना, काही कमी जास्त पाहून घ्या राजे. आरसा दाखवला. कोण? जगाच्या बापानं. याला काय माहिती आरसा दाखवणारा कोण आहे. आणि जसा आरसा दाखवला आणि राजानं आरशात पाहिलं, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी. बस पागल झाला राजा. पागल झाला. आरशात देव, पुढे सेना. वाटीतल्या पाणीत देव, पाण्यामध्ये पुढे सेना. पागल झाला. पण सेना महाराज म्हणले, आता 9:30 वाजले सरकार, अजून 1 तास शिल्लक आहे. मग मालिश करून देतो. तिथलं सांगतो मी, इथलं नाही. झोपा राजे, झोपा.
आणि सेना महाराजानं मालिश सुरू केली. मालिश करणारा कोण आहे? वाळवंटापासून ही महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची लाटी उभे जोडोनी हात सुरवराची लाटी उभे जोडोनी हात करोड देवता बारीला उभ्या आहे पंढरपुरात दर्शनासाठी. आणि तो राजाची मालिश करतो. कोड होती, हे नीट ऐका, राजाला कोड होती. देवाचा हात लागल्याबरोबर सोन्यासारखी कांती चकाकायला लागली. अरे हात कोणाचा होता? साधा वैद्याचा हात लागला तर पाटील गुण येतो. हा वैद्याचा राजा आहे. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. जो 10 होता तोही शांत झाला. मालिश झाल्यावर राजा म्हणला, सेना तुझ्या हातात काय जादू आहे रे? अरे माझी कांती सोन्यासारखी चकाकायला लागली, कोड गेली अंगाची, 10 शांत झाला. काहीतरी तुझ्या हातात. माझ्यात काय आहे राजे? योग आहे तो, कावळ्या उडायला आणि काडी मोडायला, तुमचा रोग जायला आणि माझा हात लागायला. माझ्यात काही नाही. नाही बाबा तू काय म्हण, मी प्रसन्न आहे. कोण आहे रे तिकडे? अरे मोहरा आणा, मोहरा सोन्याच्या. ते तबकच आणलं. वंजाळी भरली राजानं सोन्याच्या मोहराची. 10 ग्रामला 80,000 रुपये भाव आहे. वंजळभर मोहराचा गुणाकार घरी गेल्यावर करा जमलं तर. हा नाही म्हणतो आणि बळच टाकलं. नाही माझी इच्छा आहे बळच. वंजळभर मोहरा धोकटीमध्ये, धोकटी गुंडाळली. जिथून आणली त्या सेना महाराजाच्या VIP धोकटी होती ना, त्याच खुंटीला नेऊन लटकवली. राजा नावी गायब. सेना बाबा ज्या रूपात होता. पण या 10 वारकऱ्याच्या हजामती संपल्या ना. आता कुठवर चालवता? 1च तास आहे. हजामती संपल्यावर बायको म्हणली, अहो 1 तासापूर्वी राजाचे सेवक आले होते. काय म्हणले? राजाला हजामत करायची म्हणले. तू काय म्हणले? मी म्हणली ते वारकऱ्याचे हजामत चालू आहे, ध्यात झाल्यानंतर पाठवते. काय करून बसली हे? आधीच ते गरम डोक्याचं आहे, आता कसं होईल माझं? घाई घाई धोकटी बगलेत लटकवली, पळतच गेला खरा सेना. साष्टांग दंडवत. अरे काय झालं तुला? 1 तासापूर्वी दंडवत घातला, आताही दंडवत घालतो. गरीबाची चेष्टा करू नका राजे, उशीर झाला, मला एवढ्या वेळेला माफ करा गुन्हा. अरे नाही तू आला होता. नाही नाही माझी गरीबाची चेष्टा करू. अरे तू आला होता सेना, माझी दाढी करून गेला. मी आलोच नाही राजे. अरे काय खोटं बोलतो? नको म्हणलं तरी माझी मालिश केली. किती वर्षाचा 10 होता, मला तो शांत झाला, अंगाची कोड गेली. हे बघ सोन्यासारखं शरीर चमकायला लागलं. अहो मी आलो नाही राजे. तू आला नाही? अरे नको म्हटलं तरी तुझ्या धोकटीत मी वंजळभर मोहरा टाकल्या आणि मग मांडी घालून बसला सेना. जेव्हा धोकटी उघडली ना आणि त्या मोहरा पाहिल्यावर महाराज त्याला त्याचा बाप आठवला. मरताना माझा बाप म्हणला होता, सेना पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो बाबा. का रडतो सेना? माझ्या बापाची आठवण आली राजे. माझा बाप म्हणला होता की पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मी तिकडे वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या जगाच्या बापानं तुमची हजामत केली. सरकार माझ्यासाठी जगाच्या बापाला एका राजाची सेवा करावी लागली. हा सेवेचा राजीनामा. मी निघालो
आणि मग सेना महाराज पंढरपूरला आले. अरे का आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर महाद्वारात नामदेवराय भेटले. दोघांची भेट झाली. कुठले आपण? आम्ही तसे महाराष्ट्रातले, पण पोट भरायसाठी रामसिंहाच्या पदरी आमच्या आजोबापासूनची सेवेची परंपरा. पंढरपूरला जा असं माझे वडील म्हणले होते मरायच्या वेळेला, पण कार्यव्यापामुळे जमलं नाही नामदेवा. पण माझ्या बापाचं एक वाक्य लक्षात ठेवलं, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मी वारकऱ्याच्या हजामती करीत होतो आणि या जगाच्या बापानं माझ्या मालकाची हजामत केली. पुरावा वंजळभर मोहरा. मी सेवेचा राजीनामा देऊन आलो. नामदेवा, माझे वडील म्हणले होते की पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झालं की आळंदीला जा, आणि माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे, त्यातला फार मोठा अधिकारी मुलगा, त्याचं नाव ज्ञानोबा आहे, दर्शन घेऊन ये. आता मी पंढरपुराहून आळंदीला चाललो माऊलीच्या दर्शनाला. म्हटल्यावर नामदेवरायाचं रडणं सुरू झालं. का रडता नामदेवा? उशीर केला रे सेना. का? 15 दिवस झाले देवासह आम्ही सगळे आळंदीला गेलो होतो माऊलीला समाधी द्यायला. 15 दिवसापूर्वी ज्ञानोबाऱ्याने समाधी घेतली. आता तुला माऊलीचं दर्शन होणार नाही. आणि मग नामदेवाच्या गळ्याला बिलगुन सेना महाराज रडले. नामदेवा, मला विठ्ठलाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? माझ्या बापानं सांगितलं की वर्णन करायला शब्द नाही, एवढे जगावर उपकार ज्ञानोबा आहे. केवढा केला उपकार, 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 केवढा केला उपकार शब्द सहज आहे. केवढा आणि एवढा मराठी आहे हे. आता 8 दिवस झाले, चांगली गोष्ट झाली, 4 गोष्टी चांगल्या झाल्या. तुम्हाला माहिती आहे तरी मी फक्त स्पर्श करतो. तुम्हा आम्हाला सर्वांना स्वाभिमान वाटावा. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. एक पुन्हा देशी गाईला राज्यमाता दर्जा मिळाला. तिसरी गोष्ट, पुण्यश्लोक पदवी एका युगात एकाला होती. बरं का बापू? पुण्यश्लोक सत्ययुगात नळराजा, पुण्यश्लोक त्रेतायुगात जनक राजा, पुण्यश्लोक द्वापार युगात धर्मराजा आणि पुण्यश्लोक कलियुगात अहिल्यादेवी. त्या अहिल्यादेवीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या माऊलीला आता न्याय मिळाला, ते अहिल्यानगर झालं. चौथी गोष्ट, मराठी भाषेला आहे ना, ती आधी श्रीमंत आहे पण दुर्लक्षित होती. अरे भाषेची श्रीमंती कशावर असते? आता सुशिक्षित लोक बसलेले आहे.
जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करतात याच्यावर श्रीमंती नाही, भाषेच्या स्वरावर श्रीमंती असते. जितके स्वर जास्त ती भाषा श्रीमंत, जितके स्वर कमी ती भाषा गरीब. म्हणून जगातली सर्वात गरीब भाषा इंग्रजी आहे. 5 स्वराची आहे. ए ई आय ओ यू. बघा पाटील, 5 स्वर आहे इंग्रजीला. तुम्ही जी बढाई मारता ना, ती सगळ्यात गरीब भाषा इंग्रजी आहे. आणि जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत भाषा मराठी आहे. तिला 16 स्वर आहे. 16 स्वर असलेली भाषा जगात फक्त मराठी आहे. म्हणून धनवान. काय लोक डोकं चालवतात. तुम्ही म्हणता महाराज मराठी गरीब, आपलं मराठी श्रीमंत, इंग्रजी गरीब. हा, मग इंग्रजी सगळ्या जगात चालते आणि मराठी फक्त महाराष्ट्रात. अरे इथंच उत्तर आहे का. व्यापून असते ती गरिबी, मोजकी असते ती श्रीमंती है ना. अरे कोण्या गावात जा पाटील, 10च घरं श्रीमंत असतात, 90 गरीब आहे. गरिबी व्यापून आहे, श्रीमंती मोजकी आहे. तुम्हाला कोण्याही विमानतळावर जगात गरिबीचं दर्शन आहे. इंग्रजी शब्द तुमचं स्वागत करायला आहे. पण श्रीमंतीचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातच यावं लागतं. छातीला हात लावून माऊलीनं माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके. अरे इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो राजा, KING. किंग मीन्स राजा. बस कुठेही जाऊ द्या, किंग मीन्स राजा. तसं मराठीत नाही भागत. 13 14 शब्द एका शब्दाला पर्यायी आहे. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणता येईल. आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा नापास होतो मराठीत, पास होतो इंग्रजीत. किंग न भागत. अरे जसा चेहरा बदलल तसा अर्थ बदलतो महाराज. असं शब्द सर्वांच्या परिचयाचा ना. मग जसं तोंड करल तसं असं. अरे काल 8:30 ते 10:30 बडबड चालली होती तुमच्या गावात. काय होतं. कीर्तन होतं. कीर्तन असं म्हटलं की त्याला पटलं. उभं राहतं. कोणाचं होतं. ढोक महाराज. असं आता चकित झालं. म्हणून कसं तोंड करल तसं. बस आपलं काय चालू आहे. मराठीतली मजा. एवढा करा उपकार आणि केवढा केला उपकार. शब्द सर्व आमच्या वारकरी मंडळीच्या पाठ आहे. एवढा आणि केवढा जमीन अस्मान इतकं अंतर आहे महाराज. एवढा मर्यादित आहे आणि केवढा अमर्याद. या अभंगाची लक्षात आलं ना. तिथे मर्यादा आहे. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. चाललाच आहे तर माझाही देवाला नमस्कार सांगा, एवढा उपकार करा. हा मर्यादित आहे. पण केवढा केला हा मर्यादा आहे. विठ्ठल केवढा केला म्हणजे हे पहा. थोडक्यात आता काय पाऊण तास आहे पाटील, काळजी करू नका. थोडक्यात वेद हे डॉक्टर आहे. वेद डॉक्टर आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे. ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे. गीता हे औषध आहे. बाळ आजारी पडलं की काम बापाचं सुरू होते. बाळाला घेतो बाप, दवाखान्यात नेतो. डॉक्टर म्हणतात इथे झोपवा. तपासण्या होतात आणि मग बाटली लिहून देतो. ती बाटली घेऊन या. आणली. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. 140 रुपये काढा. इथं काम संपलं डॉक्टरचं. तसं वेद अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हे डॉक्टर आहे वेद. आता बापाचं काम सुरू होते. कडेवर बाळाला घेतो दवाखान्यातून येताना आणि हातात बाटली घेतो. बाटली म्हणजे हे औषधाची. आपला दवाखान्यातला कार्यक्रम चालू आहे, भले त्या बाटलीकडे जाऊ नका. बाटलीला आणि बाळाला घेऊन बाप घरी येतो. आई जवळ देतो. हे बाळ आणि ही बाटली
2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी दे. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. आता ऑफिसची वेळ झाली, मी ऑफिसला चाललो. बापाचं काम संपलं. तपासण्या करून औषध लिहून दिलं, तिथं डॉक्टरचं काम संपलं. बाटलीन बाळ आईच्या ताब्यात आणून दिल्यावर बापाचं काम संपलं. तिथून काम सुरू होते आईचं. बाळाला मांडीवर घेते आणि बाटली हातात घेते. पहिल्यांदा आई बाटलीचं सील तोडते, औषधाच्या बाटलीचं. तसं गीता औषध आहे, त्या औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील आहे. कृष्णरूपी बापाने ती बाटली आमच्या ज्ञानोबारूपी आईच्या ताब्यात दिली. मग आईनं पहिल्यांदा काय केलं? बाटलीचं संस्कृतचं सील तोडलं. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता दे, केली से मराठी गीता दे. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता दे, केली से मराठी गीता दे. संस्कृताची गाठी. पहिलं सील तोडलं गीतारूपी औषधाच्या बाटलीचं, ते संस्कृतचं सील होतं, ते तोडलं. केली से मराठी गीता देवी. मग ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या म्हणजे 9000 चमच्याच्या द्वारा तुम्हा लेकराला औषध पाजलं ते आमच्या आईनं. म्हणून केवढा केला ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये गीतेची टीका. साम्राज्य दीपिका वर्णिये गीतेची टीका. साम्राज्य दीपिका वर्णिये गीतेची टीका. साम्राज्य दीपिका वर्णिये गीतेची टीका. प्राण सखा ज्ञानोबा माझा, अरे ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, ज्ञानोबा माझा. प्राण सखा ज्ञानोबा माझा, अरे ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, अरे ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. वा वा. ए ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये गीतेची टीका. म्हणून केवढा केला उपकार, केवढा केला. अरे देवही उपकार करतो आणि संतही उपकार करतात. मग यांच्याच बाबतीत तास झाला केवढा केला, केवढा केला. अरे पा, देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघाच्या उदारतेमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. नामदेव रायाचं भांडण आहे देवासोबत. तुम्ही उदार आहे देवा, पण तुमच्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार बरा आहे. आमच्या गावचा दुकानदार गोडे तेल देतो, तंबाखूची पुडी देतो, साखर देतो, गुळ देतो, रॉकेल देतो, गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तांदूळ देतो आणि महिन्यानं बिल घेतो. आमच्या गावचा दुकानदार उधार माल महिनाभर देतो, नंतर पैसे घेतो. तुझं उलट आहे देवा. घेसी तेव्हा देसी ऐसा शशी बुतारे, घेसी तेव्हा देसी, ऐसा शशी बुतारे, घेसी तेव्हा देसी, ऐसा शशी बुतारे, घेसी तेव्हा देसी, ऐसा शशी बुतारे. काळ मोठू देवा तुझे कृपणाचे द्वार, काकेवर लुटेवा तुमच्या कृपणाचे द्वार, काकेवर लुटेवा तुमच्या कृपणाचे द्वार.
तेव्हा तेसी ऐसा ससी उदार. तू उदार आहे पण आधी घेतो आणि मग देतो. देव म्हणले कुठेही माझा 7-12 ओपन करता, घेशी तेव्हा देशी. सांगा बरं कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं नंतर बघू. माझा प्रश्न आहे देवा, घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं? सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, हे सांगतो कमा काय दिले, सांगतो कमा काय दिले. उदाराचा राणा म्हणविसी आपणा, उदाराचा राणा मनविसी आपणा, उदाराचा राणा मनविसी आपणा, उदाराचा राणा मनविसी आपणा. सांगतो कवना काय दिले, सांगत्व कवना काय दिले, काय दिले, हे सांगतो कवना काय दिले, सांगत्व कवना काय दिले. काय दिले. उदाराचा राणा म्हणविसी आपणा. सांग त्वा कवना काय दिले. हे थोडस आवाज वाढून बोलणं म्हणजे भांडण आहे ना. सांग त्वा कवना काय दिले, सांग त्वा कवना काय दिले, सांग त्वा कवना काय दिले. द्रौपदीला अन्न दिलं नाही का? माहिती आहे देवा, एवढे आकांती मागसी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागी. पहिलं भाजीचं पान खाल्लं तिचं, मग अन्न दिलं, घेसी तेव्हा देशी. बरं ते जाऊ दे. सुदामजीला नगरी सोन्याची दिली. देवा ते उपवाशी आलं होतं आणि तू बदामचा शिरा खाऊन उभा होता दारात, तरी त्यालाच विचारलं भाभीजीने क्या भेट पठाई, चावल 3 पसे सुदाम जी को देखत श्याम हसे. त्याचे मुठभर का होईना गरीबाचे पोहे हादी खाल्ले, मग तया उत्कृष्ट राज्य दिले, मग तया उत्कृष्ट राज्य दिले, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. मुठभर पोह्यासाठी मणकेले हळूवट, तर भोयासाठी जमकेले हनुवट, मुठभर पोह्यासाठी मणकेले हळूवट, भोयासाठी जमकेले हनुवट. मग तया उत्कृष्ट राज्य दिले. तया उत्कृष्ट राज्य दिले, तया उत्कृष्ट राज्य दिले. अरे बरं का सुनील भाऊ, कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. आता ठोका ठाक्याच भरपूर चालल्या, काय अभंगाचा आधार नाही, काय नाही. एक गोष्ट संपली की दुसरी, ती संपली की तिसरी, आणि त्याच्याही तारखा मिळत नाही, हे विशेष आहे. अरे आपण कशाच्या आधारे बोलतो हे प्रमाण श्रोत्याच्या पुढे ठेवलं पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले. बरं ते सुदामजीचं जाऊ दे. बिभीषणाला लंका दिली का नाही सोन्याची? देवा कशाला आता पितळ उघड पाडता माझ्याकडून? का लंका त्याच्या बापाची का तुझ्या? अरे मागायची गरज काय होती त्याला? शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, त्याने लंकादान मागितले. अरे वारसदार तोच होता, 7-12 त्याच्याच नावानं होणार होता, मागायची गरज काय होती? बरं विचारून घेतलं की नाही? कुंभकर्ण कशानं मरल, इंद्रजित कसा मरल, रावण कसा मरल, वैरी याचे घर भेदे त्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल काय. मग घेसी तेव्हा देसी. देव उदार आहे पण आधी घेतो आणि मग देतो, तसे संत नाही. आपण लक्षात घ्या, आजोबाचं प्रेम नातवावर जास्त असतं. इथे बरेचसे आजोबा आहे, त्यांना अनुभव आहे. बापू नातू इतका बेलिंदर की खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत, ते आजाकडून. त्याला माहिती आहे पठ्ठ्याचा आजा उपवासी राहील श्रीगोंदा गेल्यावर, पण खाऊ आणणारच, पप्पा नाही आणणार पण आजोबा आणणार. आणि आजोबा दिवसभर उपवासी राहतो पण नातवासाठी खाऊ आणतोच. आजाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त असते. तुमच्या सावकारकीच्या भाषेत सांगतो पाटील, मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कीर्तन चांगलं कळते यांना. आजाचं प्रेम नातवावर, पण असाही एखादा कंजूस आजोबा सापडतो की तो विंचू उतरायचा मंत्र नातवाला शिकवत नाही मरेपर्यंत. का त्याला माहिती आहे याला मंत्र शिकवला म्हणजे माझी तंबाखूची पुडी गेली. विंचू चावलेलं कोणीतरी येतं, आजोबा राख लावून देतो, 2-4 फुंका मारतो, काढ 50 रुपये.
आणि नातवाला शिकवल्यावर माझ्याकडे कोण येईल? मरेपर्यंत आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही, पण भवसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी समाजाला शिकवलं ते केवढे उदार. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, वा, गायनाचार्यासाठी न मृदंगासाठी एकदा टाळ्या वाजव. हे पोरग तर असं वाटते गाडीत घेऊन जाव. लग्न झालं का तुझं? काही काळजी करू नको. मला विचारतात पोरगा आहे का तुमच्याकडे. सगळा खर्च मी करील. सुंदर बरे का. आडळकर गावकर ग्रामस्थ ही गुणवान मंडळी तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी आणली, याच्यात काटकसर केली नाही म्हणून धन्यवाद तुम्हाला. हे संप्रदायाचं सौंदर्य आहे गुणवान मंडळी, म्हणून आनंद आहे. तर काय अर्धाच तास आहे. हात वर करा सगळे. एवढं फोटो काढ रे बाबा. फिरव फिरव काय आहे ते फिरव. ते सगळे हात निघले पाहिजे. जाऊ द्या उद्या पेपरला पहिल्या पानावर कळू द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना की छोटे छोटे गाव केवढा मोठा उत्सव करतात. रावपे महोत्सवानिमित्ताने आढळगाव येते भजन करणारा जनसागर. एका तालात बरं का. मी सांगतो तसं. थोडी हार घालायची घाई करू नका. मला 2 मिनिट आनंद लुटू द्या. पिठोब्बर खुमाई. एक थांबा. हात वर. हा एक टाळी. हा एक हात वर. एक ताकद लावा. एक टाळी वाजवा. एक हा एक.
विठोबा रखुमाई ढोबार खुमाई 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 दोन काम होईल आपले हा मना चाल उदार तुम्ही संत संत उदार तुम्ही संत संत उदार तुम्ही संत संत उदार तुम्ही संत माया बाप कृपावंत माया बाप कृपावंत केवढा केला उपकार उपकार केवढा केला उपकार माया बाप कृपावंत माया बाप कृपावंत केवढा केला उपकार केवढा केला उपकार काजवानु मी पामर काजवानु मी पामर काजवानु मी पामर काजवानु केवढा केला उपकार उपकार केवढा केला विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली दाणेश्वर सावता महाराज शेख मोहम्मद महाराज संत तात्या महाराज जोग महाराज उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत संत उदार उदार भरले अनंत भांडार वगैरे वगैरे. पुन्हा मायबाप कृपावंत दोन शब्द पुढचे आहे. माय आणि बाप व्यवहारात वेगवेगळे असतात. जिच्या पोटी जन्म घेतला ती माय, जन्माला कारणीभूत तो बाप, पण परमार्थामध्ये मायबाप दोन्ही एकच असतात. कारण एकदा पुन्हा जन्म होतो. गिरमकर महाराज गुरुपासुनी दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण गुरु मायबाप संपूर्ण एक लक्षण उद्धवा म्हणून मायबाप साधू संत मायबाप जे का दयेचे सागर मायबाप. पण पुढे शब्द आहे कृपावंत. अरे मायबाप कृपावंत तिथं असतातच नाही. एक अपवाद आहे ना, सर्पिणी सारखी माय न बोक्यासारखा बाप.
सर्पिणी अंडे देत देत गेल्यानंतर वापस फिरतीन, स्वतःचे अंडे गिळत येते. मांजर व्याली की बोक्या पिल्यावरच टपलेला असतो. म्हणून मांजर आज या पाटलाच्या वाड्यात, उद्या त्या पाटलाच्या गोठ्यात सारखी लपवते पिलं बोक्यापासून. का? बोक्या पिलं खातो आणि सर्पिन अंडी खाते. असे जर मायबाप असेल तर ते मायबाप कृपावंत असू शकत नाही. म्हणून त्यांच्या संगे सुखानं पवे बाळ, त्यांच्या सुखे सुखान पवे बाळ, त्यांच्या सुखे सुखान पवे बाळ. माय बाप जरी सर्पिणी की बोका, माय बाप जरी सर्पिण का बोका, माय बाप जरी सर्पिणी की बोका, जरी सर्पिणी की बोका, त्यांच्या सुखानं पवे बाळ, त्यांच्या सुखान मध्ये काय, त्यांच्या सुखे सुखान पवे बाळ. पण संत मायबाप कृपावंत. उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. केवढा केला उपकार, केवढा केला म्हणजे केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसी माय. एवढा उपकार की ज्या उपकाराला शब्द नाही, म्हणून काय वानू मी पामर. बरं का पाटील, एकदा सरस्वतीनं प्रतिज्ञा केली बरं का, सुनील भाऊ संजय भाऊ नीट ऐका. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण, पयोब्धीची शाई करून गुणवर्णित शारदा. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा कागज करुणी प्रीती गुणवर्णिती जहाली. 18 भार वनस्पतीची लेखणी केली, समुद्राची शाळी केली बापू, पृथ्वीचा कागद केला आणि लिहायला सरस्वती बसली. काय झालं? समुद्राची सरली शाळी, लिहितान पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी. आणि तुमचा नवलाव देखुनी समुद्राची शाळी सरली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा महिमाचा, वर्णावया पार महिमा त्यांचा, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्याचा, वर्णावया पार महिमा त्याचा, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, काय वानू मी पामर. अहो केवढा केला, केवढा केला, केवढा केला म्हणजे माऊलीनं नेमकं केलं काय? जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, शाबास, शाबास. जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, जडजीवा उद्धार केला, जडजीवा उद्धार केला, जडजीवा उद्धार केला, जडमुळा उद्धार केला, जडजीवा उद्धार केला, जडमुळा उद्धार, जडमुळा उद्धार केला, जडजीवा उद्धार केला, उद्धार केला, वायुराची जडमुळा उद्धार केला, जडमुळा उद्धार केला, जडमुळा उद्धार केला. हे मार्गनाथ
पाटील संजू अशी जोडी ठेवा रे बाबा शेवटपर्यंत. आणि कुठेही दोघच जात जाय सप्ताला. ते मग एक असला आणि दुसरा लागला की जमत नाही, गोडी नाही येते. कोणताही सप्ताह ना तर मी सांगत जाईन. दोघं युवराज तू त्याच्या माग, पुढं दोघं. ठीक आहे विठ्ठल. केवढा केला उपकार म्हणजे जड मुढा उद्धार केला. तिसरं चरण जडाचा उद्धार न मुडाचा उद्धार. पाटील भिंतीसारखं जड आणि रेड्यासारखं मूड या दोन शब्दाने हे दोन घ्यायचे. जडाचा उद्धार केला. अरे नाहीतर किती भिंती आहे भारतात. गाजर गवत बरं का गुंड पाटील. ठीक आहे गाजर गवत न येड्या बाभळी त्या भिंतीवर. आणि सगळ्या गावातल्या मोकाट कुत्रीच भिंतीवर असतात. एक भिंत आळंदीची आहे. 750 वर्ष झाले आमचा वारकरी डोकं टेकून दर्शन घेतो. याला म्हणतात जडाचा उद्धार. का अरे संबंध ज्ञानोबा राहायचा त्या भिंतीशी आला म्हणून 750 वर्ष झाले अजून डोकं टेकून दर्शन चालू आहे. तुम्ही भारतभर जा पाटील. मंदिराला खांब असतात पण खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला आहे. का ज्या खांबाला टेकून माऊलीनं ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर झालं. याचं नाव जडाचा उद्धार. पुढे मूळ शब्द आहे तो रेड्याला लावायचा. अजिबात अक्कल नसलेलं जनावर बरं का बापू म्हणजे रेडा. रस्त्यानं चालला म्हणजे त्याला वाटतं हे मधली पांढरी रेषा सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवली. पांढऱ्या रेषेहून रवंथ करीत संत गतीनं चालतो. हॉर्न वाजून वाजून ट्रकवाला वैतागला तरी बाजूला होत नाही. शेवटी ट्रक चिकटून लावतो, खाली उतरतो. ड्रायव्हर कॅबिन मधून काठी काढतो. 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा शेवटच्या काठीला हळूच माग फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढं अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. तुम्ही 1000 गाई कैपानं चरू द्या. 1000 गाई आणि वासरू सोडा. खिल्लाऱ्या गाई पाहिजे बरं का. वासरू सोडा. शेपटाचा गोंडा वर करतं, कानात टवकारतं, पळत जाऊन 999 गाई डावलून आईच्याच कासेला लागतं. एवढं हुशार असतं वासरू. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे.